पालकांची स्थिती ही खरं तर खूप असं म्हणता येईल की द्विधा जी या वेळेला होऊ शकते. याचं कारण असं आहे की खूपच. तंत्रज्ञान तंत्रज्ञान मुलांना यावं म्हणून सगळ्या पालकांचा अतिशय अट्टहास असतो. पण अशा वेळेला जेव्हा या पद्धतीचा कंटेंट येतो, तर हा मुलं कसं हाताळतात यापेक्षाही पालकांनी आता मुलांना कसं हाताळावं मुक्ता? मला असं वाटतं, की अ, माध्यम शिक्षण म्हणजे मी परत तेच प्रत्येक वेळेला बोलते, पण मला असं वाटतं, की माध्यम शिक्षित असणं ही आपली आता प्रायोरिटी असली पाहिजे, की मला माझं मूल कधी देते मी मुलाला फोन, कशासाठी देते, किती वेळ माझं मूल ते तो मीडिया कन्झ्युम करणार आहे, कशा पद्धतीचा मीडिया तो कन्झ्युम करणार आहे, करतोय, याच्याविषयी मी पालक म्हणून जागरूक असणं आणि मी माझ्या मुलांना हे शिकवणं, त्यांना जागरूक करणं, की रील्स नाही गरज आहे 10व्या वर्षीपासनं तुम्ही सोशल मीडियावरती असणं आणि रील्स आणि शॉर्ट्समध्ये 2-2, 3-3, 4-4 तास घालवणं. ह्या त्या वयामध्ये प्रायोरिटीज असता कामा नयेत, असल्या नाही पाहिजेत. ह्या जर पालकांच्या प्रायोरिटीज नसतील, तर त्या मुलांच्या डेफिनेटली नसतात. त्यामुळे मला असं वाटतं, की म्हणजे मुलांना माध्यम शिक्षित करणं ही तर प्रायोरिटी आहेच आपली. पण पालकांनी माध्यम शिक्षित होणं, स्वतः थोडंसं या सगळ्याविषयी समजून घेणं, अल्गोरिदम्स कसे वर्क होतात. तुम्ही एक एप्स्टीन फाईलचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या वॉलवरती अजून 50 व्हिडिओज येणार आहेत. कारण अल्गोरिदम तसेच पर्सनलाइज सेट आहेत. हे समजून घेणं, हे माहीत असणं आणि मग ते ब्रेक कसं करायचं, त्याच्यापासून लांब कसं राहायचं, ब्रेक्स कसे घ्यायचे, याच्याविषयी थोडंसं जागरूक असणं. म्हणजे तुमचा आता Instaला तुम्हाला अल्गोरिदम रिसेट करता येतो. किंवा तुम्ही मॅन्युअली जाणीवपूर्वक जर सर्च केलत वेगळ्या-वेगळ्या गोष्टी, तर तुमचा अल्गोरिदम ऑटोमॅटिकली रिसेट होतो. ह्या गोष्टींबाबत थोडंसं जागरूक असायला पाहिजे. माझ्या वॉलवरती जे काही येतंय ते मी फक्त स्क्रोल करत बघत बसली आणि मी म्हणजे त्याच्याविषयी ॲब्सोल्युटली काहीही करणार नाहीये आणि जे समोर येतंय तेवढं कन्झ्युम करणार आहे. ह्या मेंटॅलिटीमधनं आता बाहेर यायला पाहिजे आणि थोडंसं आपल्या सगळ्यांना माध्यमं काय पद्धतीने चालतात, ती काय इम्पॅक्ट करतात, माध्यमं माझ्यासाठी आहेत का मी माध्यमांसाठी आहे, सोशल मीडिया माझ्यासाठी आहे का मी सोशल मीडियासाठी आहे, सोशल मीडिया म्हणजे आपलं आयुष्य नाही. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ना खूप जागरूकतेने विचार करण्याची गरज आहे. आत्ता पालक काय करतायत माहितीये का? आत्ता पालक फक्त आरडाओरडा करतात बरेचदा. आरडाओरड्याच्या पलीकडे जाऊन गोष्टींना बघणं, मुलांशी बोलणं, त्यांना त्या गोष्टी समजावून सांगणं, त्याच्यातले धोके समजावून देणं, या सगळ्या गोष्टी ह्याच्या पुढच्या काळात म्हणजे काय म्हणशील त्याला सगळ्यात मोठी प्रायोरिटी हाय अलर्ट ह्या झोनमध्ये आणणं गरजेचं आहे. खरंच आहे. कारण तरुण पिढी ज्या पद्धतीनं विचार करणार आहे, त्याच पद्धतीनं देश पुढे जाणार आहे, राज्य पुढे जाणार आहे आणि अर्थात कुटुंबातही किती स्वस्थता राहील हे त्याच्या ह्याच्यावर अवलंबून असणार आहे. प्रत्येक गोष्ट ही खरं तर राजकीय नसते किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणाच्या पलीकडे आता आपल्या घरादारापर्यंत ह्या गोष्टी जेव्हा येतात, तेव्हा आपली तरुण पिढी ही यामध्ये असुरक्षित आहे. याची जाणीव मला असं वाटतं खरं तर अजूनही पालकांना झालेली आहे की नाही यावरही एकदा जरा घरात डोकवून बघायला हवं. कारण आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्या चर्चा करताना त्या चर्चेचे रुख पण कुठे आहे, त्याचा रोख कुठे आहे, हेही बघितलं पाहिजे. आणि संवाद जो अतिशय महत्वाचा आहे घरासाठी आणि तंत्रज्ञानासाठीही, तो कुठेही तुटता कामा नये. एवढ्या गोष्टी मला असं वाटतं आपण किमान नक्कीच करू शकतो. एफस्टीन फाईल बद्दल माध्यमांमध्ये न्यूजमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे अँगल्स येताना आपल्याला दिसत आहेत. ते किती कन्झ्युम करायचे, किती त्यावर चर्चा करायची आणि त्याही पेक्षा याचा परिणाम आपल्या घरादारावर कसा होणार आहे, हेही आपण विचार करायला हवं. मुक्ता, थँक्यू सो मच. तुम्ही खरं तर खूप मोठं काम करता आहात. कारण तंत्रज्ञान हे थँक यू फक्त सो हातात मच. आणि बोटावर आलेलं असलं तरी पण ते मुळात वापरायचं कसं हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत त्या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग जो आहे तो आपल्याला करता येऊ शकत नाही.